नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. नील आणि देविका बसलेले असतात आणि गप्पा मारतात. नील म्हणतो, मला वाटलं नव्हतं त्या रामाची इतकी हिंमत होणार. डायरेक्ट फोन केला तिने माहीला. अरे नील, कुठल्याही भ्रमात राहू नको. त्या बहिणी जरी नसल्या सख्या तरी एकसारख्याच दिसतात आणि इतके विचार जुळतात आणि आता तर इतकी पक्की मैत्री झालीये की एकमेकींसाठी ते काहीही करायला तयार आहे. एकमेकींचा जीव वाचवतात, अडचणीत असतील तर मदत करायला येतात. अगदी सख्या बहिणींपेक्षाही जास्त त्यांची मैत्री झालीये. त्यामुळे आता आपल्याला जरा सावध काम करायला लागणार. नील म्हणतो, डोक्याला ताप बीप काही नाही ग देविका, दोघींचा बंदोबस्त कसा करतोय ना, तू बघतच राहा. कितीही त्या शहाण्या असू दे, त्यांना कसं बाटलीत उतरायचं ना हे नीलला चांगलंच माहितीये. मी जातो आणि दोघींचा बंदोबस्त करूनच येतो. देविका म्हणते, नील तिकडे जाऊन उगाच काही खाटाटोप वाढू नको हा. तिकडे जाऊन जर काही राडा घातला ना तर आपल्याला शेकन. कळतंय का तुला? त्यांनी जर आपलं नाव घेतलं किंवा आपण काय करतो हे जर कळालं तर सगळा प्लॅन आपला विस्कळीत होणार. त्यामुळे उगाच जाऊन तिथे काही शहाणपणा करायला जाऊ नको. नील म्हणतो, देविका प्रॉब्लेम झाला तरी चालेल. काय ना, लंबी रेस का घोडा हूं मैं. इतके सहजासहजी हार नाही मानणार. माही माझी आणि माझीच राहिली पाहिजे. कळतंय का? त्याच्यासाठी काही सुद्धा करायला तयार आहे मी. रमाने जर जसं शहाणपणा केला ना तर देविका आयुष्यातून उठवून टाकीन त्या रमाला आणि कायमची संपवून टाकीन. फक्त माही आणि माही माझ्यासाठी महत्वाची. देविका म्हणते, नील अरे माही एकटी नाहीये, तिच्या मागे रमा सुद्धा आहे. दोघींची ताकद आहे ताकद. अगं ताकद कशी बंद करायची किंवा कशी जागेवर थांबवायची आणि नीलला माहितीये की काहीही करणार, माझी माही मी मिळवणार म्हणजे मिळवणार. अक्षयला खरं काय ते सांगितलं ना देविका, विषय संपून जातो. तू बघ, एकदा काय खरं कळालं की अक्षय कसा रिॲक्ट होतो हे आपण बघूच या. आणि रिॲक्ट झाला की तो टेन्शन मध्ये काय काय करणार आपल्या फायद्यासाठी ना. त्यामुळे सगळं काय घडलंय ना मी अक्षयला एकदा सांगणार म्हणजे सांगणारच. काही झालं देविका, माही माझी आणि माही माझीच आहे. तिला मिळवण्यासाठी कुठल्याही थराला हा नील जाणार. कळतंय का? आता देविका हसते कारण यामध्ये देविकाचा सुद्धा फायदा असतो. माही देविकाचं आणि नीलचं सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते, नील लंबी रेस का घोडा जरी असला तरी अक्षयच्या आणि रमाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. माझं नाव माही आहे, कळलं का नील? इकडे लांब उभा राहून त्यांचं बोलणं तिने ऐकलेलं असतं. अक्षय इकडं आभ्याच्या बेडरूमच्या बाहेर असतो आणि खूप दार वाजवतो. आभ्या दार उघड, आभ्या दार उघड, मला तुझ्याशी बोलायचे, प्लीज आभ्या दार उघड. आभ्या काय दार उघडायला तयारच नसतो. आता अक्षयचा आवाज ऐकते आणि तिथे जानू आलेली असते. काय रे, एवढं काय पॅनिक होऊन दार वाजवतय? परत भांडण झालंय का दोघांमध्ये? नाही ग वहिनी, भांडण वगैरे नाही. पण तुला माहिती ना हा आभ्या काही चिडतो, बडबड करतो. मग थोडासा आपला वाद झाला, अगदी मोठा नाही, अगदी थोडासा, पण येऊन तो मी सॉल्ट आउट करतो. पण हा दरवाजाच उघडायला तयार नाहीये. जानू म्हणते, अरे रिलॅक्स, उघडेल तो उघडेल. जानू म्हणते, काय रे झोपला असेल, झोपू दे ना, सकाळी बोल की. आणि हे बघ वहिनी, मी जर त्याच्याशी न बोलता झोपलो तर मला काय रात्रभर झोप लागणार नाही. आत्ताच काय ते सॉल्ट आउट करायचं आणि मगच झोपायचं. आभ्या दार उघड, दाडाच्या आडून तू सगळं काय ऐकतोय मला माहितीये, पटकन दार उघड. आभ्या दार उघडतो आणि उघडल्या उघड्या अक्षयला अशी ठेवून देतो की बस अक्षयच्या नाकातून डायरेक्ट रक्त यायला लागलेलं असतं. आभ्या मारतो आणि तिथेच उभे राहतो. अक्षय मात्र जमिनीवर पडतो आणि जानू इतकी घाबरते की जानू घरातल्या सगळ्यांना आवाज द्यायला लागलेली असते. जानू सगळ्यांना आवाज देते आणि अभिला म्हणते, अभि तू काय केलंय, कळतंय का तुला? आणि ते आता अक्षयला सावरते आणि बेडवर बसायला लावते. तोपर्यंत काका मयुरी सगळे आलेले असतात धावत. आता हे नेमकी काय झालं सगळं जानू ह्या दोघांना सांगते. जानू इतकी घाबरलेली असते की रडायला लागते अक्षयचं रक्त बघून. आणि मयुरी म्हणते, वेडायस काय रे, काय केलंय, काही कळतं का तुला? आता सीमाही पळत आलेली असते आणि सीमा म्हणते, काय झालंय नेमकी? बघते तर काय, अक्षयच्या नाकातून रक्त येत असतो. ती इतकी रडायला लागते आणि त्याच्या नाकातलं रक्त पुसते. आई वहिनी, मला काही झालं नाही, ठीक आहे मी. अरे अभि, काय झालंय एवढं की याच्या नाकातून रक्त येतंय? मयुरी म्हणते, काय रे एवढं मारलंय नेमकी, आभ्या झालं तरी काय? त्यालाच विचार की, तो सांगेन तुला नेमकी काय झालंय. काका आता आभ्याला विचारतात, नेमकी काय झालंय? इतका द्वेष तुझ्या अंगात येतो तरी कुठून? असं काय झालंय की डायरेक्ट रक्तच काढलंय तू? बाबा आधी त्याला विचारा, बाबा आधी त्याला विचारा. इतका भयानक ओरडतो की बस आधी त्याला विचारा. त्यांनी माझ्यावर हात उचलला, मग मी त्याच्यावर हात उचलला. इतका भयानक रूप बघून सगळ्यांनाच धक्का बसतो कारण आता अभि इतक्या जोरात आवाजात बोलतो की बस त्यांनी सगळ्या मर्यादा आता ओलांडलेल्या असतात. सगळं झालेलं आता दोघांनाही आठवतं. अक्षय म्हणते, हे बघ मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, मी चुकीचं बोललो, त्यासाठी मला गिल्टीही फील झालं, म्हणून तर मी तुझी माफी मागायला आलो, सॉरी म्हणायला आलो. पण आभ्या तू काही ऐकून घ्यायला तयारच नाहीये. तूच आपला बोलत सुटलाय आणि काय वागतोय तुझं तुला माहिती. तू माझ्याशी वाईट वागतो, माझ्या बायकोशी वाईट वागतो, माझ्या आईशी सुद्धा वाईट वागतो. तुला काही तारतम्य राहिलंय का? तू काय वागतोयस आभ्या? मी तुला सॉरी म्हणायला आलो होतो पण तू विषय किती वाढवलाय बघ. अक्षय आता खूप चिडतो. काय रे, सगळं काय मीच सहन करायचं का? जरा थांब थांब, मला विचार करायला वेळ दे. तू सुद्धा विचार कर. उगाच मूर्खासारखं सारखं सारखं वागू नको आणि घरात वाद निर्माण करू नको.
अक्षय म्हणतो माझी आई तुझी काकू नाही का, माझी बायको तुझी वहिनी नाही का, का त्यांच्या बाबतीत सारखा तू रागीट असतो आणि विचित्र वागत असतो. काय रे, मी सुद्धा सहन करून करून किती करणार. ए अक्षय, तुला राग काय आलाय रे. जे बोललो ते बोललो आणि जे खरंय तेच बोललो. मोठ्या आईने चुगली केली तर चुगली केलीच म्हटलं ना मी, यात वाईट काय बोललो. आणि एवढा राग येण्यासारखं काय रे अक्षय तुला. आता अक्षय आणि अभिमध्ये खूप वाद निर्माण झालेले असतात आणि आवाज खूप वाढलेला असतो. आता आजी ही घाई पळत येते. सीमा म्हणते 1 मिनिट, कोणी माझं ऐकतंय का. मी काही चुगली वगैरे लावलेली नाहीये, कळतंय का. मी फक्त माझी औषध आणायला चालली होती आणि मला अक्षयने विचारलं तू का चाललीये. मी म्हटलं अरे मी अभिला सांगितलं होतं, पण अभि म्हटला की मी जाणार नाही, मला काहीतरी काम आहे. एवढंच काय म्हटलंय म्हणून अक्षय लगेच स्वतः औषध आणायला गेला. बाकी मी काही एक सांगितलेलं नाही. सीमा ही चिडते आणि सीमा म्हणते मी सरळ सरळ सांगितलं. आणि हा म्हटला आई तू उन्हाची जाऊ नको, आभ्याला पाठव. याला चुगली म्हणत नाही, मी काय झालंय ते फक्त सांगितलं आणि यांनी तुझ्यावर रिॲक्ट व्हावं म्हणून सुद्धा सांगितलं नाही. सहज मला अक्षयने प्रश्न विचारला म्हणून त्याचं उत्तर दिलं. याला चुगली म्हणत नाही अभि. अक्षय म्हणतो आई कोणाशी बोलते आणि कोणाला समजून सांगतीये. माणुसकी विसरलाय तो, माणुसकी सोडून वागायला लागलाय. त्याला समजून सांगायची गरजच नाहीये. आता आजी म्हणते अरे काय चाललंय तुमचं, आपण मुकादम, आपण कोण आहोत हे विसरला का तुम्ही. एकमेकांचं रक्त काढण्यापर्यंत मज्जल गेली तुमची, सगळ्या हद्द पार केल्यात आणि ही अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून. अभि बोलायला लागलेला असतो. आजी मध्ये एक शब्द सुद्धा बोलू नको, मला एक शब्द सुद्धा ऐकायचं नाहीये. अरे रक्त काढताय एकमेकांचं, पण रक्त मुकादमांचंच आहे हे लक्षात ठेवा. आता तिथे धावत पळत रमाही आलेली असते. आजी म्हणते मुकादम इतक्या खालच्या स्टेपला जातील खरंच वाटलं नव्हतं. मलाच माझी लाज वाटतेय तुम्हाला मी तुमची आजी किंवा तुम्ही माझे नातोय म्हणायला. अक्षय म्हणतो अरे अभ्या जरा ऐक. हा तुझंच ऐकतो की, मला कधी बोलायची संधी देता तुम्ही. अभ्या अरे समोरच्याचं ऐकून घ्यायची सवय लाव, शांतपणे ऐक, समजून घे, मग प्रॉब्लेम काय होणार नाही. पण नाही अभ्या तुला काही ऐकायचंच नसतं. बोल अक्षा, तुलाच बोलायचंय ना बाबा, बोल. दोघांमध्ये आता वाद सुरू झालेले असतात. काका चिडतात. काका म्हणतात बास थांबवा हे कुठेतरी. दोघांचं नाही पटत आहे ना, एकमेकांच्या समोर येऊ नका आणि एकमेकांची तोंडही बघू नका. बोलण्याचा तर विषयच येत नाही. लगेच अभि म्हणतो हो ना, मला तर गरज पण नाहीये समोर यायची आणि बोलायची, मला काही एक गरज नाहीये. रमा म्हणते अभि दादा तुम्ही काय बोलताय हे. अभय म्हणतोय तू तर अजिबात काही बोलू नका, तुझा काही एक संबंध नाहीये, एकदम शांत बसायचं, तू अजिबातच काही बोलायचं नाही. आता काकाही म्हणतात अभ्या काय बोलतय कळतंय का. आणि अक्षय म्हणतो अभ्या जरा लिमिटमध्ये राहा. या घरात नेमकी काय सुरू आहे ना जरा बोलू का, स्पष्ट सांगू का सगळ्या लोकांना. आता सीमाही चकित होते आणि रमालाही टेन्शन आलेलं असतं. हा जर खरं बोलला तर अवघड होऊन जाणार. अनंत म्हणतो अभ्या कुठचा विषय कुठे नेऊ नको आणि काही उगाच बोलून वाद वाढू नको, एकदम तोंड बंद ठेव. अभि मात्र शांत झालेला असतो. रमा पटकन अक्षयचा हात पकडते, चला तुम्ही बेडरूम मध्ये, वाद तरी बंद होतील. आणि रमा अक्षयला घेऊन बेडरूम मध्ये गेलेली असते. हे सगळ्यांना मात्र सॉलिड टेन्शन आलेलं असतं. काका म्हणतात अभ्या एक सुद्धा शब्द बोलू नको, तुला कोणाची गरज नाहीये ना, मग एकदम गप्प राहायचं, कोणाशी एकही शब्द बोलायचा नाही. आजी म्हणते काय ग सीमा, हा दिवस बघण्यासाठी या मुलांना लहानचं मोठं केलं का, सगळं काही कष्ट हाल अपेक्षा सहन केल्या ह्या दिवसासाठी. ह्या मुलाने तर बघ सगळं काही दिवस आपल्याला आत्ताच दाखवून ठेवले. सीमाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि आजीला टेन्शन आलेलं असतं. रमा अक्षयचं रक्त वगैरे साफ करते आणि त्याच्या नाकाची जखम झाली आहे त्याला मलम लावत असते. अक्षय म्हणतो बघितलं ना अभ्या कसा वागला माझ्याशी. रमा म्हणते हो ते चुकीचं वागले आणि ते जे वागले ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. यावेळेला मला सुद्धा त्यांचा राग आलाय. दरवेळेला मी त्यांना समजून घेते, पण यावेळेला तुमच्याशी इतके चुकीचं वागले की मला त्यांचा राग आलाय. रमा अक्षयची समजूत काढत असते आणि म्हणते बघा शांत व्हा, एवढं काही करू नका, त्यांनाही टेन्शन आहे, आपण समजून घेऊ शकतो. अक्षय म्हणतो नेहमीच मी त्या आब्याला समजून घेतो, पण आता जे वागलाय ना खरंच विचित्र होतं ते. झोपा बरं तुम्ही, आता टेन्शन घेऊ नका, सकाळी परत ऑफिसला जायचंय. अगं ऑफिसला नाही, सकाळी 6:30 वाजता मीटिंग आहे मला. 6:30 वाजता. हो त्या माही नाही का माही, त्यांनी परत मला कॉल केला होता आणि मीटिंग फिक्स करा असं म्हटलं. तर मी त्यांना त्यांची जिरवण्यासाठी डायरेक्ट 6:30चीच मीटिंग लावली आहे. बघू आता 6:30ला शार्प ती बाई येते का. 6:30 वाजता ये म्हटलं मीटिंगला, बघू आता किती सिरियसली तिला बिझनेस करायचा आहे. आणि बघ की रमा आता हे असं झालंय, ह्या अवस्थेत मी 6:30ला जाऊ शकतोय का. रमा म्हणते अरे देवा. रमा म्हणते मला जाऊन उद्या भेटायला लागणार आहे ह्या माहीला आणि तिचा गैरसमज काढायला लागणार आहे. तुम्ही झोपा बरं, मोबाईल द्या इकडे, मी तिला मेसेज करून सांगते की उद्या 6:30ला येऊ नको म्हणून. तुम्ही झोपा आणि हे बघा विचार करू नका, तिचाही विचार करू नका आणि अभिचा विचार केला तुम्हाला झोपच लागणार नाही, मला माहिती आहे ना. त्यामुळे तुम्ही निवांत झोपा प्लीज आणि झोप लागण्याचा प्रयत्न करा. म्हणते मला माहिती की आपल्या माणसांच्या बद्दल तुम्हाला किती काळजी असते, किती पॉझिटिव्ह आहे, मला चांगलं माहिती आहे की. अक्षय म्हणतो हो हा तर माझ्यातला वीक पॉइंट आहे ना,
आपल्या माणसांविरुद्ध मी भांडवू शकत नाही, वाईट बोलूही शकत नाही, वाईट गोष्टी ऐकूही शकत नाही. आपल्या माणसांविषयी वाईट काहीही मी करू शकत नाही. हा माझा वीक पॉइंट आहे आणि ह्या वीक पॉइंटचा समोरचे फायदा घेतात. आणि शशिकांत मुकादम माझ्या आयुष्यभर ते वाईट वागत राहिले, आयुष्यभर वाईट वागले, तिला कधीही प्रेमाने वागणूक दिली नाही. मीही त्यांच्याशी आयुष्यभर भांडत राहिलो, पण माझी पातळी मी काही सोडली नाही. मी त्यांच्याशी व्यवस्थित आणि मर्यादितच राहिलो आणि कधीही माझी पातळी सोडून त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला नाही. माझा वीक पॉइंट यार. अक्षय म्हणतो आता माझ्या बापाचं डोकं ठिकाण्यावर आलंय तर आभ्याचं फिरलंय, आता नेमकी मी तरी काय करू. रमा म्हणते हो ना, मला तर कळतच नाहीये सगळं काही कधी ठीक होणार, सुरळीत होणार, सगळे काही प्रेमाने आपण कधी वागायला लागणार. मला आहे ना तुमच्यापेक्षा जास्त टेन्शन आले आणि हे अभि का असं वागताय ना खरंच त्यांचं त्यांना माहिती. आभ्या अजूनही चिडलेलाच असतो. आनंद म्हणतोय आभ्या बासा आता, अख्ख्या घराचं वातावरण तू गढूळ करून सोडलंयस, जरा नॉर्मल हो आणि शांत बस. तुझ्या बरोबर सगळ्या घराला त्रास होतो हे जरा लक्षात घे. बरोबर रे, आभ्या काय बोलला म्हणजे सगळ्या घराला त्रास झालाच पाहिजे. मीच वातावरण गढूळ करतो, घरात काय काय सुरू आहे आणि मी वातावरण गढूळ करतो. आनंद म्हणतो हो तू वातावरण गढूळ करतो, घरात काय काय सुरू आहे सगळं काही तुझ्यामुळे. आणि काय रे, एका ताटात जेवलोय आपण आणि आता एकमेकांच्या अंगावर बसायला लागलो का भांडणं करता करता. तुला कळतंय का किती खालची स्टेप गाठलीये तू. अक्षयला इतकं मारलं की त्याच्यात डायरेक्ट रक्त आलंय नाकातून. आभ्या लहानपणी कधी भांडण केलं नाही आणि आता एकमेकांचं गच्चुंड धरताय, एकमेकांचं रक्त काढताय. आभ्या खरंच हद्द पार केलीयस तू. आभ्या म्हणतो दादा सगळ्यांना अक्कल आली आणि वाजीपेक्षा जास्त अक्कल आली ना, स्वार्थ जागा झालाय प्रत्येकाचा, म्हणून सगळा काही बदल जाणवतोय तुला. ए दादा तू सुद्धा तसाच आहे रे, जा तुझ्या धाकट्या भावाची काळजी घे, त्याची बाजू घे. मी कोण आहे तुझा आणि माझा काय संबंध. आणि आता अभि तिथून निघून गेलेला असतो. ए अभिषेक थांबतोस का. अभ्या काय थांबायला तयार नसतो, तो निघून गेलेला असतो. काका उठतात आणि आनंदच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात आनंद जाऊ दे रे. अन त्याला थांबायला जाऊ नको, पहिला अभ्या आहे ना आपला राहिलेलाच नाहीये, हा वेगळाच काहीतरी अभ्या आपल्या समोर आहे. अरे काका त्याला काय झालंय, इतकं विचित्र काय वागतोय तो, एक झाटली त्याच्या मनात काय कळालं तर पाहिजे ना. काका म्हणतो अरे ते तर कळत नाहीये ना, कळेल तेव्हा कळेल, पण आता मात्र आपल्याला टेन्शन येतंय. काका म्हणतात आरती गेली आणि घराची निरागसताच घेऊन गेली. अभ्याला काय विचित्रपणा जाणवतोय त्याचं त्याला माहिती आणि अगदी विचित्र झालाय तो. आरती गेल्यापासून सगळा काही बदल झालाय अभ्यामध्ये. रमा तयार झालेली असते आणि घाईघाईने कुठेतरी चाललेली असते, जरा थबकते, विचार करते आणि परत चाललेली असते. आजी तिच्या मागेच उभी असती. आजी म्हणते हिच्यावर जरा लक्ष ठेवायला लागणार आहे, ही काय करते, कुणाला भेटते, नेमकी हिच्या डोक्यात काय चाललंय. आजी आता रमाच्या मागे चाललेली असते. इकडे रमा आणि माही एकत्र आलेले असतात आणि गप्पा मारत असतात. काय चाललंय ग, परत एकदा मीटिंग कॅन्सल केली, मला भेटायचं कॅन्सल केलंय, तुम्ही लोक मजा घेताय का माझी. नाही ग माही, तुझी मजा घेऊन आम्हाला काय मिळणार आहे. तसं काही नाहीये अगं, घरात इतका मोठा वाद, इतकं मोठं भांडण झालंय की त्या भांडणाला लिमिटच राहिलेली नाहीये. अगं अभिषेक दादांनी यांच्यावर हात उचललाय. माही म्हणते व्हॉट. हो, तुला कसं धक्का बसला तसा धक्का आम्हालाही बसला. असं कसं वागू शकतोय हा ऍप्स. अगं आजकाल मिनिटाला भांडणं होत आहे, कोणीही कोणाला समजून घ्यायला तयारच नाहीये. माहीला मात्र खूप टेन्शन येतं की त्याने अक्षयला मारलंय. माहीच्या अक्षयला मारलंय म्हणल्यावर माहीला टेन्शन येणं साहजिकच आहे. हे बघ रमा, इथून पुढे जे भेटायचं असेल तर मला आधी सांगायचं, अचानक असं सांगायचं आणि भेटायला बोलवायचं असं झालं नाही पाहिजे. मलाही माझे काही प्लॅन्स असतात, माझीही कामं असतात, सगळं काही कॅन्सल करून तू बोलवलं की लगेच मला यायला लागतं. आता हे पहिलं शेवटचं. रमा जेव्हा भेटायचं असेल आधी तू प्लॅन करायचा, मला विचारायचं या वेळेला येशील का, त्या वेळेलाच मी येणार. सॉरी ग माही, सॉरी, खरंच पुढच्या वेळेपासून असं होणार नाही. आता तुला भेटणं खूप अर्जंट होतं, तुझा गैरसमज काढणं म्हणून तुला अर्जंट काही न सांगता लगेच बोलवून घेतलं. खरंच सॉरी, परत असं काही होणार नाही, समजून घे मला प्लीज माही. रमा आता मला काही बोलायचं नाही आणि मला खूप महत्वाचं काम आहे, आपण नंतर बोलूया फोनवर. आणि माही आता रमापासून रागारागाने निघून जाते. ती फोनवर चॅट करत करत चाललेली असते. एक माणूस येतो आणि पटकन तिला धक्का देऊन तिचा हात पकडतो. तो माणूस माहीचा हात पकडतो. माही म्हणते हात सोडतो, ते नाही सोडणार, पकडलाय ना हात, सोडणार नाही. आता मागून त्याची कॉलर पकडून रमा त्याला तिच्या बाजूने तोंड करायला लावते आणि अशी सनकन त्याच्या कानाखाली देते की बस. कानाखाली दिल्यावर तो म्हणतोय रमाला, माहीला जर कोणी हात लावला तर रमाचा हात उठतो आणि लगेच तो जोरात ओरडतो अय. लगेच माही त्याला ओढते आणि तीही कानाखाली ठेवून देते. आणि माहीला रमाला जर कोणी ओरडलं तर माहीचा सुद्धा हात उठतो. कळालं तुला, आम्ही दोघी एक आहोत आणि दोघे एकमेकींची ताकद आहे, त्यामुळे आमच्या नादाला लागायचं नाही. हे सगळं लांबून आता आजी बघत असते. आजीचं माहीवर आणि रमावर बारीक लक्ष असतं. तो माणूस रागारागाने तिथून जातो आणि म्हणतो दोघींना सुद्धा बघून घेईन, बदला घेणारच मी. रमा आणि माही म्हणतात की आपण दोघे एकत्र असला तर कोणीही आपल्याला हरवू शकत नाही, आपण दोघेच एकमेकींची ताकद आहे ना,
त्यामुळे माही आपण एकमेकीला समजून घेऊ, कळतंय का? माही म्हणते आपण दोघी दिसतो सारख्या पण आहोत मात्र वेगळ्या, आणि हीच आपली स्ट्रेंथ आहे. तू मला कॉम्प्लिमेंट करते आणि मी तुला कॉम्प्लिमेंट करते. आजी म्हणते किती दिवस एकमेकींची स्ट्रेंथ बनणार आहे तुम्ही, दोघींना वेगळं व्हायलाच लागणार आणि मी तुम्हाला दोघींना वेगळं करणार, हा माझा शब्द आहे. इकडे आता मयुरी सुरू झालेली असते आणि अनंत तिची समजूत काढतो. काय रे दादा, मला कोणी समजून घेतलंय का या घरात? कुणीही मला समजून घेतलं नाही आजपर्यंत. मी माझी बोलत राहिले, वागत राहिले, पण माझ्या बाजूने कोणी विचार केला नाही आणि मला कोणी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. तुला माहितीये का दादा, हे सगळं काय होतंय ना अक्षयमुळे होतंय. ए मयुरी, तू काय बोलते, तुला कळतंय का? अगं आपला भाऊ येतो सख्खा, त्याच्या विरोधात बोलती का माझ्याजवळ? अगं समजून घे, तो अजिबात काही चुकीचं वागत नाहीये. आणि हे बघ, त्या दिवशीसाठी खरंच सॉरी. मी समजून घ्यायला हवं होतं, तुला शांतपणे बोलायला हवं होतं. तुझ्या अंगावर असं डायरेक्ट मी धावून जायला नको होतं. मी मान्य करतो माझ्याकडून चूक झाली, मी तुला समजून घेतलं नाही आणि डायरेक्ट कशाचाही विचार केला नाही आणि तुझ्या अंगावर डायरेक्ट मी धावून आलो. हे बघ मी मयुरी, माझी चूक मान्य करतोय ना, मी चूक केली, मी धावून यायला नको होतं, पण मी झाली चूक, मी मान्य करतोय. आता प्लीज बाई माफ करून समजून तरी घे. अगं शांत माणसाचा, समजूतदार माणसाचा समजदारपणाही कधीतरी संपतो. बांध फुटला की मग तोही व्हायला लागतो आणि तसंच माझं काहीतरी झालंय. नेहमी मी सगळ्यांना समजदारपणे समजून घेतो, त्यामुळे माझाही समजदारपणा कुठेतरी संपलाय असं समजा. मयुरी म्हणते एक्झॅक्टली, मीही तेच सांगण्याचा प्रयत्न करतेय. अरे दादा, हेच सांगण्याचा प्रयत्न करतेय, निदान बोलून तू मोकळा तरी झाला. पण अरे माझं काय, मी बोलून मोकळी सुद्धा होऊ शकत नाहीये, माझं कुणी ऐकूनच घेत नाहीये. थोडक्यात माझ्या म्हणण्याला काही किंमतच नाहीये यार, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतेय. अरे यार मयुरे, तुला मी तेच सांगतोय, समजून घ्या. या घरात कुणीही कोणाला समजून घ्यायला तयारच नाहीये. जो तो आपली बाजू, आपले प्रॉब्लेम मांडतो आणि मी कसा खरा, मी कसा बरोबर हेच सांगायला जातो. म्हणून तर आपल्या घरात सगळे काही भांडणं होत आहे ग मयुरे, तू तरी समजून घे. आता अनंत मयुरीला समजून सांगत असतो. प्रत्येक जण आपल्या तक्रारी सांगतंय, प्रॉब्लेम सांगतंय, पण कुणाला त्या प्रॉब्लेमवर, तक्रारीवर सोल्युशन अजिबात शोधायचं नाहीये. काय म्हणतात त्याला मयुरे, आपल्याला सुख आहे ना ते बोचतंय. सुख आपल्याला सहन होत नाही किंवा सुख घेता येत नाही ना, म्हणून हा प्रॉब्लेम आहे सगळा. तुला माहितीये का मयुरे, आपल्याकडे बक्कळ पैसा आहे आणि त्यामुळे आपल्याला कधी स्ट्रगल काय असतं, स्ट्रगल कसं करायचं असतं, स्ट्रगल म्हणजे नेमकी काय हे कधी कळालेलंच नाहीये आणि स्ट्रगल हा प्रकार आपल्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. आईने आणि आजीने आपल्याला इतकं प्रोटेक्ट केलंय की आपल्यापर्यंत दुःख हा प्रकारच कधी येऊ दिला नाही. त्यामुळे आपल्याला समाजात काय चाललंय, समाजात कसं वागायचं याची काही एक माहिती नाहीये. पैसा नसल्यावर माणसं कशी वागतात, माणुसकी कशी असते, हे काही आपल्यापर्यंत पोहोचलं नाही ना, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. जनरल प्रश्न आहे ना मयुरे, आपल्याला कधीच पडत नाही, कारण सगळं आपल्याला अवेलेबल आहे ना. आज पोटभर मिळालंय, उद्याचं काय, कपडा आहे, कपडा फाटला दुसरा कपडा घ्यायचा कसा. अगं इतकी छोटी छोटी प्रॉब्लेम आहे, त्याच्यातून सगळं काही शिकायला मिळतं, पण आपल्यावरती वेळ चालली नाही नवीन काही शिकायची. घराचं भाडं या महिन्यात कसं बसं भरलंय ऍडजस्ट करून, उसनवारी करून, आणि बघ लाईट पाणी, इतके बारीक बारीक प्रॉब्लेम्स असतात ना मयुरे, ते जेव्हा फेस करतो ना तेव्हा माणूस शिकतो सगळं काही. आनंद म्हणतो आपल्याला ह्या गोष्टींची जाणीव नाही ना, म्हणून आपला हा प्रकार चाललाय. घरात गेलं बटन दाबलं, लाईट आली. अरे पैसे नाही भरले, बिल नाही भरलं तर लाईट कट होती, पाणी कट होतं, घराच्या बाहेर काढलं जातं. या गोष्टींची जाणीवच नाहीये ना आपल्याला, त्यामुळे आपल्या ह्या गोष्टींची किंमतच नाहीये मयुरे. लोक या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी स्ट्रगल करतात, मारामार करतात, त्या लोकांना जाऊन विचार हे गोष्टी काय असतात आणि स्ट्रगल कशाला म्हणतात. अगदी परफेक्ट तुला सांगते स्ट्रगल कशाला म्हणतात. अनंत म्हणतो मयुरी, तुला माहितीये का, जगातलं दुःख बघितलं तर आपलं दुःख काहीच नाहीये, काहीही नाही. पण आपण काय करतो, आपलंच दुःख कुरवाळत बसतो आणि समोरच्या दुःखाकडे पाठ फिरवतो. अगं एकदा समोरच्याचं दुःख बघ, म्हणजे आपलं दुःख काहीच नाहीये, आपल्याला कळेल. मयुरे तुला माहितीये का तुझं काय झालं? तुझं काय झालं मयुरे माहितीये का, ताराला आणि तुला तुझा नवरा 3 वर्षापूर्वी सोडून गेलाय. अजून तू त्याच झोनमध्ये, तुझं मूव्ह ऑन केलंस तर बाहेर पडशील, नवीन काहीतरी विचार करशील, स्वतःसाठी जगायला शिकतील. पण नाही, तू जागेवरच उभी आणि जागेवरूनच सगळं काही बघतीये. मूव्ह ऑन कर मयुरे, तुला सगळं काही जग बघ कसं सुंदर आणि फास्ट दिसणार. अनंतने बोलता बोलता खूप चांगली गोष्ट मयुरीला सांगितलेली असते की स्वतः मूव्ह ऑन कर आणि त्याला मागे टाकून पुढे चालण्याचा प्रयत्न कर. हे बघ, अभ्यासात सुद्धा तसंच आहे. आरती अचानक आपल्याला सोडून गेली, पदरात पोर टाकून गेली ती. याचं दुःख तर आपल्याला आहेच की ती अचानक सोडून गेली, पण अगं पदरात पोर आहे याचं दुःख ते आभ्याला आहे का, याचं टेन्शन ते आभ्याला आहे का? भलतंच काय घेऊन पळतोय तो आभ्या. मयुरे नेमकी काय खरं दुःख आहे ना आपल्याला माहितीच नाहीये. आपलं दुःख आहे ना आपण कुरवाळत बसलोय आणि आपण आपल्यामध्येच भांडण करतोय, वाद करतोय. म्हणून या बेसिक गोष्टींचं भांडवल करतो आणि भांडण्यासाठी उभं राहतो. कळतंय का? आणि अशा गोष्टी जर करत राहिलो तर आपल्यातले कधीही वाद मिटणार नाही, भांडण मिटणार नाही आणि आपण कधीही समाधानी होऊ शकत नाही. अनंतने इतकं सुंदर त्या मयुरीला समजून सांगितलं असतं की बस.
इकडे आता रमा घरी आलेली असते परत आणि रमाच्या मागे लगेच तिच्या मागेच आजीही आलेली असते. रमा तिच्या बेडरूम मध्ये जाते. आजी लगेच म्हणते, रमा तू फसवलंय आम्हाला आणि तू जे वागतीये ते चांगलं केलेलं नाहीये. आम्हाला फसवलंय आणि तू आमच्या फसवणूक करून आमचा फायदा घेतीये. आजी म्हणते, माझा विश्वास होता रमा, पण होता आता तुझ्यावर बिलकुल विश्वास नाहीये. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. अक्षय म्हणतो रमाला, माझा निर्णय झाला. रमा म्हटले, कसला निर्णय? आपण आपल्या फ्लॅटवर राहायला जातोय, तिथे आपण आपलं टाइम स्पेंड करू शकतो, एकत्र राहू शकतो, काहीतरी विचार नवीन मिळतात. इथलचे रोज भांडणं कटकटी मी कंटाळलोय. आता माझं ठरलंय आपण आपल्या फ्लॅटवर राहायला जायचंय. आता लगेच रमा माहीला फोन करते आणि म्हणते, तुला माहितीये का, हे म्हणतायत की आपण वेगळे राहूया, आपल्या फ्लॅटवर राहायला जाऊया. या लोकांमध्ये आता राहायची त्यांची काही इच्छा नाहीये. आणि फोन बंद झाल्यावर माही म्हणते, अक्षय यांनी रमाच्या फ्लॅटवर राहायला गेले तर त्यांना वेळ मिळणार, ते अजून एकत्र येणार, अजून त्यांची मैत्री वाढणार. आणि ती विचारच करत असते आणि जागेवरच तिचा विचार थांबतो. आता बघूया माहीला नेमकी काय काय वाटतं हे दोघं एकत्र आल्यावर. हे तिच्या मनात काय चाललंय आपल्याला उद्याच कळणार. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.